मित्रांनो, मी YVC रोटेशनल डायनॅमिक्सचा हा 8वा व्हिडिओ. 7व्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं? 7व्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही अशी काढली आपण, हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर, वेअर I इज द summation of mi ri square, where I tends to 1 to n and is nothing but it is analogous quantity with the mass in linear motion, so it is called the rotational inertia. किंवा याला आपण असं म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ज्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन हे आलं, त्यानंतर आपण यासोबत कंपॅरिझन केलं लिनियर कायनेटिक एनर्जी. म्हणजेच ती अशी येते, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, व्ही अँड ओमेगा आर एनालॉगस, सो द मास इन लिनियर मोशन इज एनालॉगस विथ द मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन. Mass represent inertia to the linear motion. Similarly, the moment of inertia represent rotational inertia to the rotational motion. So the moment of inertia, which is the summation of mi ri square, where I tends to 1 to n, depends upon, not only depends upon the mass, but it also depends upon the distribution of mass. So the moment of inertia is defined as the sum of product of mass of each particle of the body and square of its perpendicular distance from the axis of rotation. इथपर्यंत आपण 7व्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपल्याला याच्यानंतर पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म बॉडीज. फॉर एक्झाम्पल रिंग. ठीक आहे, थीन युनिफॉर्म रिंग आहे. माझ्याकडे काय आहे? थीन युनिफॉर्म रिंग. अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासेस थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. असा ऍक्सिस आहे. ठीक आहे, तर ऍक्सिस पासून प्रत्येक एलिमेंट, त्या रिंगचा प्रत्येक मास एलिमेंट सारख्याच अंतरावरती आहे. किती अंतरावरती असेल? r एवढ्या अंतरावरती आहे. जर आपण टोटल मास घेतला आपण, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे कंटिन्युअस आहे, याचा अर्थ इंटिग्रेशन वापरलं आपण. ठीक आहे, आणि मग डिस्टन्स किती आहे? फिक्स आहे, दॅट इज r स्क्वेअर आणि dm. या फॉर्म्युल्यामध्ये दिस फॉर्म्युला गिव्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द गिवन ऍक्सिस. बट हियर r is a constant term because the distance doesn't change for each element. So it is the r square integration dm. What is integration of dm? It is a sum of masses of all elements. So it is the total mass of the ring. So the moment of inertia of a ring about the transverse axis, about its own axis, or about the axis which passes through its center and perpendicular to its plane is the mr square. ठीक आहे. जर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे कंटिन्युअस असेल तर आपण इंटिग्रेशन वापरतो, आणि जर डिस्क्रीट असेल, पार्टिकल्स असतील, तर आपण समेशन वापरतो. मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे जनरल फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवूयात, दॅट इज r स्क्वेअर dm, इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm फॉर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. दुसरा फॉर्म्युला असा, वेअर I टेंड्स टू 1 to n mi ri square if the body contains discrete number of particles, and if there is a single particle, then we use the r square m or the dm, mr square. If the single particle has mass m, if it is at distance r, then we can say it is the mr square. Moment of its SI unit is the moment of inertia च SI unit. ठीक आहे, m is the mass, it is a kilogram, and distance square, kilogram meter square, is the SI unit of moment of inertia. So the dimensions of the moment of inertia are m raised to 1, l raised to 2 and t raised to 0. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायचंय डिस्कचं पाहिलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया किती भेटतोय? mr स्क्वेअर. ठीक आहे,
आपल्याला सॉरी रिंगचा पाहिला आपण mr². ठीक आहे. आपल्याला पाहायचा आहे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये डेरिव्हेशन दिलेलं आहे, याच्यावरती प्रश्न असू शकतो. ठीक आहे. Derive an expression for the moment of inertia of a disk about the axis which passes through its center and perpendicular to its plane. आज आपण पाहूयात मग mi ऑफ डिस्क याचा फॉर्म्युला कसा डिराइव करायचा आहे. स्टेप बाय स्टेप पाहूयात. ठीक आहे. सुरुवातीला एक डिस्क काढूयात आपण. सपोज दॅट दिस इज द डिस्क. थ्री डायमेन्शनल पार्ट आहे. डिस्क मी अशी काढतो. ओके. This is axis which passes through its center and perpendicular to its plane. Sense of rotation is anti-clockwise. Okay. Let us consider the disk of mass m and radius r. Rotate about an axis which passes through its center and perpendicular to its plane, which is shown in the figure A. Suppose that this is the figure. This is the mi of disk about its own axis. Then let us consider the sigma is the areal density of the disk. Density चे प्रकार आहे. ठीक आहे. आपण जे डेन्सिटी वापरतो रो म्हणतो आपण त्याला रो. इट इज अ मास पर नेट व्हॉल्यूम. ठीक आहे. अजून कुठला प्रकार आहे डेन्सिटी एरियल डेन्सिटी. एरियल डेन्सिटी इट इज अ व्हॉल्यूम डेन्सिटी. एरियल डेन्सिटी इज मास पर नेट एरिया. लिनियर डेन्सिटी इट इज अ मास पर नेट लेंथ. रिलेटिव डेन्सिटी इट इज अ डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. तर या ठिकाणी इथं असे 3 प्रकार आहेत. हे चारही प्रकार तुम्हाला सिलेबस मध्ये आहेत. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे या केस करता आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अलॉंग इट्स एरिया आहे डिस्कचा. म्हणून आपण एरियल डेन्सिटी घेतोय की ज्याला आपण इथं काय म्हणतोय सिग्मा. लेट अस कन्सिडर द सिग्मा इज इट्स एरियल डेन्सिटी दॅट इज अ मास पर नेट एरिया. m is the mass area of the disk. If the r is the radius, then the area of the disk is the pi r square. This is equation number 1. Then let us consider the disk is made up of the concentric rings. डिस्क जी आहे ती अशा रिंगनी बनलेली आहे. सर्व रिंग की ज्या रिंगचा रेडियस वेगवेगळा आहे. रेडियस कसा आहे 0 to r असा रेडियस आहे. अशा सर्व रिंग आपण एकत्र केल्या तर डिस्क तयार होते. त्या सर्व रिंग पैकी एक रिंग घेतली आपण. बऱ्याचशा रिंग आहेत त्यापैकी एक रिंग घेतली आपण. डिस्क इज मेड अप ऑफ द रिंग कॉन्सेंट्रिक रिंग्स. लेट अस कन्सिडर वन ऑफ द रिंग whose radius is the small r and whose thickness is the dr. त्या छोट्या रिंगचं काय काय कन्सिडर करतोय आपण. 3 गोष्टी कन्सिडर करतोय आपण. ठीक आहे. त्याचा रेडियस किती आहे r एवढा आहे. हा कॅपिटल आर आहे. ठीक आहे. छोट्या रिंगचा रेडियस किती स्मॉल r इज द रेडियस. dr is the thickness of the ring and dm is the mass of the ring. 3 गोष्टी कन्सिडर करतोय आपण रिंगच्या. r is the radius, dr is the thickness and dm is the mass. Then the sigma of the ring becomes. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आपल्याला, पण त्याच्या आधी आपल्याला सिग्मा काढायचा आहे. एरियल डेन्सिटी काढायची आपल्याला. ठीक आहे. इट इज अ मास पर युनिट एरिया. वी नो द मास दॅट इज अ dm अपॉन एरिया ऑफ द रिंग. एरिया ऑफ द रिंग कसा काढाल. If you cut the ring, then the length of the ring and thickness. Length किती असेल? It is circumference. Circumference is 2 pi r and thickness is the dr. So the area of the ring here, area of the ring is the 2 pi r into dr, but the area of the disk is the pi r square. Okay. लक्षात ठेवा हा भाग.
So dm becomes, therefore dm becomes, it is a sigma into 2 pi r dr. Equation number 2. dm is the mass of the element or the ring element. Ring is the sigma 2 pi r into dr. Then next, the moment of inertia of a ring about the axis. We know the formula. It is mr square. Moment of inertia of a ring is the mi of ring. Mi of ring. It is represented by, let it be the IR. IR is the R square dm. R square dm. So the disk is made up of the concentric rings. So total moment of inertia of the disk, that is the ID or the I, is the integration of IR, because these rings radius varies from 0 to capital R. So the mi of the disk is the integration of IR, where limit from 0 to R. कमीत कमी किती आहे रेडियस रिंगचा? 0. जास्तीत जास्त रिंगचा, मोठ्या रिंगचा रेडियस किती आहे? R आहे. म्हणून 0 टू कॅपिटल R हे लिमिट ठेवलं. IR एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया की जो किती आहे? R square dm. Put the value of IR, that is the R square dm, from equation 2. Put the value of dm, that is the mass of a ring, in terms of the areal density. So I becomes 0 to R square. What is a dm? dm is the sigma 2 pi r into dr. So in the next line, the constant terms, that is sigma and 2 pi, these are the constant terms. Put these terms out of the integration. So we get I is equal to sigma 2 pi integration r square into r cube, integration limit from 0 to r dr. So we know the formula of the integration, that is r square dr. 11वीत पाहिलेला भाग आहे तो, है ना, किंवा मॅथ मध्ये पण तुम्हाला हा भाग आहे. सो I is equal to sigma 2 pi. R square चे इंटिग्रेशन काय? R square हाँ, R नहीं, R raised to 4 upon 4. So it is the small r raised to 4 upon 4 square bracket, limit from 0 to r. If we put the upper limit, it becomes capital R. If we put the lower limit, it becomes 0. So the term 0 is not necessary to write. So we can write I is equal to sigma into 2 pi capital R square, capital R raised to 4 upon 4. Then after that, from equation 1, what is the value of sigma for the disk? Sigma for the disk, that is m upon, from equation 1 we get, it is the m upon pi r square, mass of the disk upon area of the disk, into 2 pi r raised to 4 upon 4. So from which 2r get cancels with each other, pi get cancels with each other, 2 divided by 4 becomes 1 by 2. So we get r is equal to m r square upon 2. So this expression, that is mr square upon 2, gives the moment of inertia of a disk about the axis which passes through its center and perpendicular to its plane. Okay. The moment of inertia of a disk about an axis which passes through its center and perpendicular to its plane is the mr square upon 2. Ringचा moment of inertia काय? mr square. तर डिस्कचा mr square upon 2. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. याच्यानंतरचं पार्ट, रेडियस ऑफ
gyration, which is denoted by K. Okay. We know the moment of inertia depends upon two things. Mi depends on first mass of the object and second distribution of mass. Distribution of mass. So the distribution of mass is represented by the letter K. It is represented by letter K. So the moment of inertia can be written as mk square, where m is the total mass and k is it denote the distribution of mass of the body about the axis of rotation. The significance of radius of gyration, it says that if the value of k is small, it means the distribution of mass is close to the axis of rotation. With the value of k for any body, if value of k is more, then the distribution of mass is widely separated from the axis of rotation. So k indicate the distribution of mass about the axis of rotation. There is another formula of moment of inertia, that is mk square, where k represents the radius of gyration. But the definition of radius of gyration is, suppose that we have a body of any shape which rotate about the given axis. We know the moment of inertia is the I. Moment of inertia of a body about the given axis is the I. If that body is supposed to be concentrated, it is converted into the single point of the same mass. Mass of the body is the capital M. Again, the point mass is the same, that is the capital M. And this is the axis of rotation. Okay. If I change that distance between the axis of rotation and the point mass in such a way that moment of inertia of the point mass is same as the body. परत एकदा सांगतो, मराठीत सांगतो. ही एक वस्तू आहे, ठीक आहे. या वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एवढा आहे, मास एवढा आहे, माहिती आपल्याला ऍक्सिस भोवती तेवढा आहे. एवढ्याच मासचा मी पॉइंट घेतला. काय घेतला? पॉइंट घेतला आणि त्या पॉइंटला या ऍक्सिस भोवती रोटेट केलं, ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेला आधी या डिस्टन्सला ठेवलं, त्यानंतर या डिस्टन्सला ठेवलं, परत इथं इथं ठेवलं, वेगवेगळ्या डिस्टन्स ठेवलं, वेगवेगळ्या डिस्टन्सला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळा आला. पण एका पर्टिक्युलर डिस्टन्सला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला? या बॉडी एवढा आला. तर अशा वेळी या पर्टिक्युलर डिस्टन्सला आपल्याला काय म्हणता येतं? के म्हणता येतं. कुणाचा के? या वस्तूचा के म्हणता येतं. रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणता येतं. सो radius of gyration is defined as distance between the axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body. This is the radius of gyration. Significance is, if the k is small, it means it is a closed distribution of mass is closed. If the k is more, k is large, then it is a distribution of mass is widely separated from the axis of rotation. So this is the radius of gyration. It is a distance between the axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body. Radius of gyration is the distance, so its SI is the meter. Okay. Then next the last point, that is theorem of parallel axis. Theorem of parallel axis. Okay. What is that theorem? स्टेटमेंट महत्वाचं आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आपल्याला. Statement is the IO is equal to IC plus MH square. This is a statement. What is IO? So let us see the diagram. What is IO, IC and
M and H. Okay, these are the 2 points. That is the O point and the C point, where C is the center of mass of the body. And let the axis which passes to the point O, it is represented in textbook, it is represented MOP. Okay, it is MOP. This is the axis which passes to any point, and there is another axis which is parallel to the given axis. Okay, parallel. There is another axis which is parallel to the given axis but passes through its center of mass. This is another axis which is parallel axis to the given axis. The body is rotated about this axis. Then this is the parallel axis which passes through its center of mass, and it is represented by the letter A and B. Okay, A, C, B. This is the axis. Then the distance between O and C, these two parallel axes, is the H. Distance between two parallel axes is the H. Or the perpendicular distance between two parallel axes is the H. So what is the IO? IO is the MI of the body about the given axis. What is the IC? IC is the moment of inertia of the body about the parallel axis but passes through its center of mass. What is the M? M is the total mass of the body. What is H? H is the perpendicular distance between two parallel axes. So the statement of this theorem is the moment of inertia of a body about the given axis is equal to the ठिकाणी काय म्हणतो आपण is the sum of its moment of inertia about an axis which is parallel to the given axis passing through its center of mass. Again I repeat the same. The moment of inertia of a body about the given axis is the sum of दोघांचा गुणाकार आहे ना, sum of its moment of inertia about an axis which passes through its center and parallel to the given axis, or about an axis which is parallel to the given axis passing through its center of mass, and product of हा गुणाकार आहे दोघांचा पुढे है ना, and product of mass of the body and square of its perpendicular distance between two parallel axes. तर स्टेटमेंट पहा, परत एकदा सांगतो, स्टेटमेंट प्रूफ करायचे आपल्याला पुढे. प्रूफ करण्यासाठी काय घ्यायचे आपल्याला ते नंतर बघूयात, पण स्टेटमेंट परत एकदा सांगतो. Moment of inertia of a body about the given axis is the sum of its moment of inertia about an axis which is parallel to the given axis passing through the center of mass, and product of mass of the body and the square of perpendicular distance between two parallel axes. Okay, हे स्टेटमेंट. आता याचं प्रूफ पाहूयात आपण. प्रूफ पाहण्या स्टेटमेंट या सेंटेन्स या एक्सप्रेशन वरून तुम्ही स्टेटमेंट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग. Let us consider a body, rigid body, or the object which rotate about the given axis. The first axis is the MOP, about the axis MOP. Let us consider the another axis which is parallel to the given axis which passes through the center of mass. It is the ACB. Okay. Let the IO is the moment of inertia of a body about the MOP, and IC is the moment of inertia of a body about the axis ACB. Both axes are parallel to each other. MOP काय सांगितलं, ACB काय सांगितलं, पण IO काय आहे नेमकं सांगितलं, IC काय आहे सांगितलं, इक्वल टू करून लिहिलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. And the H is the distance between two parallel axes, perpendicular distance between two parallel axes. The next, let us consider an element of mass dm. तो कुठा कन्सिडर करतोय आपण? Let us consider an element of mass dm at a point. आता हा पॉइंट जो आहे त्या पॉइंटला नाव देऊ आपण d. ओके, पुस्तकात आहे म्हणून d, टेक्स्ट बुक मध्ये आहे म्हणून d. तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. ओके, d.
Let us consider an element of mass m at a point. Point कुठला आहे तो? D. Then join. आपलं काय काय जॉईन करायचं, ड्रॉइंगचा पार्ट आहे थोडासा. जॉईन DO. DO जॉईन करून घ्यायचं आहे. DC जॉईन करून घ्यायचं आहे. अँड ड्रॉ अ लंब परपेंडिक्युलर DN. आधी जॉईन केलं आपण DO, त्यानंतर जॉईन केलं आपण DC and draw perpendicular DN on OC produced. This is N. Perpendicular DN on OC produced. Okay. Then after that, the moment of inertia of a body, moment of inertia of the object किंवा body म्हणा, about the axis, हा ड्रॉइंगचा पार्ट पूर्ण केला आपण. ठीक आहे. त्याच्यानंतरची स्टेप पहा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट और द बॉडी अबाउट द ऍक्सिस ACB. याला काय म्हणलंय आपण? IC. हा काय असेल? एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यावं लागेल आपल्याला, आहे ना. पण याच्यामध्ये या ठिकाणी हे डिस्टन्स आपल्याला घ्यावं लागेल, DC स्क्वेअर किंवा तुम्ही CD स्क्वेअर DM असं म्हणू शकता. एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण टोटल बॉडीचं काय असेल तर इंटिग्रेशन करावं लागेल. इंटिग्रेशन ऑफ DC स्क्वेअर DM is the moment of inertia of a whole body, whole object about this axis. Similarly, the moment of inertia of the body about the axis MOP, that is IO, is equal to integration of, it is a DO bracket square DM. Equation number 1, equation number 2. Then the DO, हा जो DO जो आहे त्या DO ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, DNO is the right angle triangle. Okay, DNO is the right angle triangle. So according to Pythagoras theorem, DO becomes, DO ची व्हॅल्यू काय लिहिता येईल तुम्हाला पण सांगता येईल. ठीक आहे. हा काय कर्ण आहे, हा पाया आहे, ही उंची आहे. DO माहिती आहे आपलं, DO स्क्वेअर म्हणजेच NO स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. ठीक आहे. काय आहे? DN स्क्वेअर, याचा स्क्वेअर. ठीक आहे. याला वाटल्यास अजून एक ब्रॅकेट ठेवूयात आपण, मोठा ब्रॅकेट, प्लस ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये NO ब्रॅकेट स्क्वेअर. DO ची किंमत ठेवली आपण इंटू DM. ओके. त्या दोघांसाठी तुम्ही सेपरेट इंटिग्रेशन ठेवू शकता, है ना. दोघांसाठी काय करता येईल आपल्याला? सेपरेट इंटिग्रेशन ठेवता येईल. फक्त इथं या नवीन पुस्तकात जरा सिम्बॉल वेगळे वापरले, बाकी काही नाही. IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, याच्यामध्ये DN स्क्वेअर वेगळा केला आपण. ठीक आहे. DN स्क्वेअर प्लस हा NO म्हणजेच काय पहा, NO म्हणजेच NC आणि CO या दोघांची बेरीज आहे. ठीक आहे. कशाची बेरीज आहे तो? NC प्लस CO या दोघांची काय तो बेरीज आहे. आणि त्यानंतर मी स्क्वेअर ब्रॅकेट पूर्ण करून DM केला, इथं DM केला. ओके. कारण हा मोठा दोघांची बेरीज आहे, NC आणि CO. आता A प्लस B ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AB, हे माहिती आहे आपल्याला सर्वांना. सो IO बिकम्स, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, परत एकदा स्क्वेअर ब्रॅकेट ठेवतो याला मी, हा DN स्क्वेअर. ओके. प्लस याचा वर्ग करायचा आहे मला, NC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स NCCO, मी खाल्ली तो, प्लस CO स्क्वेअर, स्क्वेअर ब्रॅकेट पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज DM, याचा वर्ग केला मी, याचा वर्ग अधिक याचा वर्ग अधिक 2 टाइम्स NCCO. ओके. आता या ट्रायंगल मध्ये व्यवस्थित पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे DNC. याच्यामध्ये पहा, हा DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर म्हणजेच DC स्क्वेअर आहे. म्हणजे पहिल्या दोन टर्मची किंमत जर त्या ट्रायंगल मध्ये पाहिलं आपण, त्या छोट्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहिलं आपण, तर अंडरलाईन केलेला भाग जो आहे तो म्हणजे काय असेल, है ना. अंडरलाईन केलेला भाग काय असेल
तर असेल तो असेल डीसी स्क्वेअर. सो आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम, याची किंमत काय आहे, इट इज अ डीसी स्क्वेअर असेल. ओके. त्याच्यानंतर पुढे हा सीओ स्क्वेअर आहे की ज्याची किंमत किती आहे, एच स्क्वेअर आहे. ती टर्म आधी लिहितो मी, एच स्क्वेअर, कारण किंमत एक्झॅक्ट कॉन्स्टंट टर्म आहे सीओ, दॅट इज एच, आणि तो कॉन्स्टंट आहे एच स्क्वेअर लिहिला. त्यानंतर प्लस शेवटी हे लिहूयात आपण 2 टाइम्स, याच्यामध्ये पण सीओ आहे, 2 टाइम्स एच लिहूयात आपण. एनसी माहित नाहीये, एनसी तसाच लिहिला आपण, याला स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केलं. इंटू काय असेल, डीएम, इंटू काय असेल, डीएम. ठीक आहे. आता प्रत्येक टर्मचा इंटिग्रेशन सेपरेट लिहू शकतो कारण ऍडिशन आहे, तर बेरीज आहे. तर याच्या पुढची टर्म अशी असेल, आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीसी स्क्वेअर डीएम, वेगळा केला. ठीक आहे. प्लस इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर, याची इज अ कॉन्स्टंट टर्म, सो इट इज एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम. 2h is also constant term, so plus 2h into integration of nc into dm. Okay, this is third equation. Okay, from second, the dc square dm is the ic. We can put that dc square dm from equation 2, it is ic. h square integration of dm, h constant है, integration of dm is the टोटल मास ऑफ द बॉडी, सर्व एलिमेंटच्या मासची बेरीज करतोय आपण, म्हणजेच काय असेल, टोटल मास. आणि इन दिस इक्वेशन द इंटिग्रेशन ऑफ एनसीडीएम, इट इज द मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज झिरो, सो इट बिकम्स झिरो बिकॉज एनसी इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स अँड डीएम मीन्स हा मोमेंट झाला, आणि या एलिमेंटचा मोमेंट अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज झिरो. याच्यामध्ये पुस्तकामध्ये मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास हे रिझन दिलंय, किंवा मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज झिरो हे रिझन देऊन या ठिकाणी हा मोमेंट आहे, हा मास आहे, मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास हा ऑलवेज झिरो असतो, म्हणून या ठिकाणी त्याची किंमत झिरो आहे. तर ही किंमत तिथं ठेवली आपण या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 3 मध्ये. तर हे इक्वेशन नंबर 3 कसं लिहिता येईल, मी परत लिहितो इक्वेशन नंबर 3. ओके, आय ओ इज इक्वल टू, फ्रॉम इक्वेशन 2 दिस इज आय सी प्लस एच स्क्वेअर डीएम, डीएम इज एम, सो इट इज एम एच स्क्वेअर प्लस this term, the total term becomes 0 because integration of NCDM is 0. So we get the proof, that is IO is equal to IC plus MH square. Again I repeat the same statement लक्षात राहत नाही. ते स्टेटमेंट लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला म्हणजे याचा उपयोग कसा होतो, आपल्याला या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, तर या ऍक्सिस भोवती काढता येतो. म्हणजे एखाद्या ऍक्सिस भोवती माहिती आहे तर त्याच्या पॅरलल ऍक्सिस भोवती आपल्याला काढता येतो, जर तो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल तर याच्यामध्ये स्टेटमेंट परत सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट द एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ, है ना, दोन टर्म, याचं आणि याचं काय बेरीज आहे, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis which is parallel to the given axis passing through center of mass and product of mass of the body and square of perpendicular distance between two parallel axes. लक्षात राहील का हे आर्टिकल? आत्ता जर तुम्ही समजून घेतलं आणि नंतर तुम्ही न पाहता लिहिलं तर ते लक्षात राहील, नाही तर लक्षात राहणार नाही. ठीक आहे, आज साठी एवढंच पुरेसं आहे, आपण थांबूयात. ठीक आहे.